नमस्कार, मी सुशील मुणगेकर आणि माझा केमिकल लोचा. आपण मुलांना शाळेत पाठवतो म्हणजे नेमकं काय करतो? म्हणजे शाळा ही विद्येचं माहेरघर आहे किंवा शाळेमध्ये गेल्यानंतर मुलांची प्रगती होते किंवा मुलांना आयुष्यामध्ये संपन्न आणि समर्थ करण्यासाठी शाळा एक एक केंद्र आहे. ही सगळी सुभाषित वजा वाक्य मान्य करून सुद्धा माझा प्रश्न आहे की आपण मुलांना शाळेत पाठवतो म्हणजे नेमकं काय करतो? अर्थात शिकण्यासाठी पाठवतो. पण शाळेत जात नाहीत मुलं सुरुवातीला, त्यावेळी ते शिकत नाहीत का? ते शिकतात आपल्या अनुभवातून, जे काही बघतात त्याच्यातून, जे काही ऐकतात त्याच्यातून. आणि गंमत म्हणजे त्यांच्या भोवतालचं जे काही विश्व असतं त्यातनं सगळ्यामधनं ते शिकत जातात. त्यामध्ये काय शिकायचं हे ठरलेलं नसतं, कशा पद्धतीने शिकायचं तेही ठरलेलं नसतं आणि त्याचं कुठल्याही प्रकारचं मूल्यमापन नसतं. पण ज्यावेळी आपण त्यांना शाळेत घालतो त्यावेळी या तिन्ही गोष्टी एकत्र येतात. म्हणजे त्यांनी काय शिकायचं हे ठरलेलं असतं. गणित, विज्ञान, समाजशास्त्र, भाषा ह्याच गोष्टी शिकायला पाहिजेत. त्यांनी कसं शिकायचं हेही ठरलेलं असतं. म्हणजे शिक्षकांनी समोर बसून उभं राहून शिकायचं आणि मुलांनी समोर बसून ऐकायचं किंवा पुस्तकं वाचून ते लिहायचं. आणि मूल्यमापन म्हणजे परीक्षा द्यायच्या. हा झाला एक साचा. याला इंग्रजीमध्ये असेंब्ली लाईन असंही म्हणू शकतो आपण. म्हणजे कसं होतं, गाड्या ज्यावेळी सुरुवातीला बनवल्या जात होत्या त्यावेळी प्रत्येक गाडी वेगळी बनवली जायची. परंतु हेनरी फोर्ड म्हणजे फोर्ड कंपनीचा मालक त्याने एक असेंब्ली लाईन बनवली आणि त्या असेंब्ली लाईन मधनं सगळ्या गाड्या एक प्रकारच्या गाड्या बनवल्या गेल्या. म्हणजे स्टँडर्डायझेशन. हे स्टँडर्डायझेशन शिक्षणामध्ये आल्यानंतर मुलामध्ये कुठलेही गुण असू देत, त्याच्यामध्ये कुठलेही कौशल्य असू देत, म्युझिक असो, आर्ट्स असो, परफॉर्मिंग आर्ट्स असो, त्याला चांगलं बोलता येत असेल, त्याचं हस्ताक्षर चांगलं असेल, त्याचं चित्र चांगलं असेल, तो खेळत चांगला असेल, परंतु या गोष्टींना या साच्यामध्ये काहीही स्थान नाही. साचा ठरलेला, स्टँडर्डायझेशन ठरलेलं. उदाहरण घ्या ना, आपण सलूनमध्ये किंवा न्हाव्याकडे केस कापायला जातो. आपण प्रत्येक जण आपापले केस वेगवेगळ्या पद्धतीने कापून घेतो. तशा पद्धतीने तो केस कापणारा कापतो. म्हणजे 1,00,000 लोक जात असतील तर 1,00,000 वेगवेगळ्या प्रकारच्या हेअरस्टाईल्स आपण करतो. समजा या सगळ्या न्हाव्यांनी आणि सगळ्या सलूनने ठरवलं की एकाच प्रकारची शाहरुख खान सारखी हेअरस्टाईल सगळ्यांची करायची, तर कसं होईल? म्हणजे सगळी मुलं मुली सगळ्यांची हेअरस्टाईल एकाच प्रकारची. म्हणजे तुमचे केस पिंगट असोत नाही तर काळे असोत, गडद असोत नाही तर विरळ असोत, मोठे असोत नाही तर छोटे असोत, कुठल्याही प्रकारचे असले तरी ते कापणार एकाच पद्धतीच्या कटमध्ये. या प्रकारच्या साच्यामध्ये आपण आपली हेअरस्टाईल नाही बसवू शकत. आपल्याला पाहिजे असते आपल्या चेहऱ्याला जशा प्रकारची हेअरस्टाईल पाहिजे तशीच आपल्याला पाहिजे असते. बरं, केस एकदा समजा वेडे वाकडे कापले तरी पुन्हा एका महिन्यानंतर ते वाढतात आणि त्याच्यानंतर पुन्हा आपण नीट कापू शकतो. म्हणजे ही काही इरिव्हर्सिबल प्रोसेस नाही. पण तरी सुद्धा एकदा केस कापल्यानंतर किंवा ते चुकीचे कापल्यानंतर आपण किती वैतागतो. मग हाच जर का विचार आपण शिक्षणाला लावला तर शिक्षणाला एकाच प्रकारचं स्टँडर्डायझेशन ठेवून आपण आपल्या मुलांना त्याच्यातनं पाठवून अल्टिमेटली काय साध्य करतो? या पद्धतीतनं तुम्ही जर का मुलांची वर्गवारी करण्याचा विचार केला तर 2 प्रकार आहेत. एक प्रकार म्हणजे ज्या मुलांना जमतं आणि दुसरे म्हणजे ज्यांना हे आवडतं. आणि जमतं आणि आवडतं याचं कॉम्बिनेशन लावून आपण एक 4 प्रकारची वर्गवारी करू शकतो. म्हणजे त्याला मी वर्णव्यवस्थाच म्हणतो. पहिला वर्ण म्हणजे ज्याला जमतं आणि ज्याला आवडतं, म्हणजे थोडक्यात माझ्यासारखे लोक, यांच्यासाठी ही शिक्षण पद्धती एकदम बेस्ट, कारण ह्याच्यातनं त्यांना बेनिफिट होतो. दुसरे जे आहेत ज्यांना जमतं परंतु त्यांना खास आवडत नाही, असे लोक सुद्धा जमतं म्हणून त्याच्यातून तरुण जातात. पण तिसरी जी कॅटेगरी आहे ज्यांना जमत नाही परंतु त्यांना आवडत असतं, अशा लोकांना हळूहळू या सिस्टीम मधनं एक प्रकारचा ते मागे पडत जातात. त्यांना एक प्रकारचा फोबिया यायला लागतो. आणि चौथी जी कॅटेगरी आहे ज्यांना जमतही नाही आणि ज्यांना आवडतही नाही, अशा लोकांना या शिक्षण संस्थेमध्ये काहीही स्थान नाही. त्यांना प्रत्येक वेळी ज्यावेळी ते शाळेत जातात तेव्हा त्यांना काय येत नाही, म्हणजे 5 वर्षाचा असल्यापासून 16 वर्षाचा होईपर्यंत आपल्याला जे काही जमत नाही, आपल्याला जे काही आवडत नाही तेच पुन्हा पुन्हा त्यांना कळत जातं. आपल्याला काय आवडतंय आणि आपल्याला जे काही जमतंय त्याचा याच्याशी काहीही दुर्दैवाने संबंधित नाही. मग अशा मुलांना ही शिक्षण पद्धती कशी काय आवडू शकतो? पण आपण आपले त्यांना मारून मुटकून म्हणजे चकलीच्या साच्यामध्ये जसे आपण पीठ भरतो आणि गुंडाळण्याचा प्रयत्न करतो तशा पद्धतीने आपण मुलांना भरडत जातो.
पण पहिली जी काही 5% जे जमतं आणि ज्यांना आवडतं, किंवा पुढचे जे 15-20% ज्यांना जमतं पण आवडत नाही, असे 20-25% या शिक्षण संस्थेमधनं बेनिफिट घेऊन पुढे येतात. पण 70% लोक जे ह्याच्यातनं काहीही त्यांना जमत नाही किंवा त्यांना आवडत नाही, अशा पद्धतीच्या लोकांसाठी ही शिक्षण संस्था नाही आहे. थोडक्यात काय, की या शिक्षण संस्थेमधनं आपण एक प्रकारचं एलिमिनेशन करतो, आणि म्हणून मी याला वर्णव्यवस्था असं म्हणालो. आणि हे एलिमिनेशन केल्यानंतर जी काही 70-75% मुलं आहेत ज्यांना हे जमत नव्हतं, त्यांच्यासाठी काय मार्ग आहेत? तुमच्या मुलाला 95% मार्क मिळाले, पण माझ्या मुलाला 60% मार्क मिळाले. त्याला या सिस्टीममध्ये जमलं नाही हे तुम्ही मला सांगितलं, पण त्याला काय जमतं, त्याच्यामध्ये काय कलागुण आहेत हे तुम्ही सांगू शकलात का? याचं साधं कारण माहिती आहे का, की आपल्या या सगळ्या शिक्षण प्रणालीमध्ये शाळेचे बोर्ड म्हणजे जे नियमावली ठरवतं किंवा जे त्याच्या मागचं मॅन्युअल ठरवतं, काय शिकवलं पाहिजे, कसं शिकवलं पाहिजे ते, आणि शाळा ही असेंब्ली लाईन आणि परीक्षा, हेच सगळं केंद्रस्थानी आहे. या सगळ्याला आपण केंद्रस्थानापासून बाजूला केलं आणि मुलगा मुलगी जो शिकतोय त्याला आपण केंद्रस्थानी आणलं, तर ही व्यवस्था बदलू शकते. म्हणजे थोडक्यात काय, तर एव्हरी चाइल्ड काउंट्स. प्रत्येक मूल हे महत्वाचं आहे. त्याला काय आवडतं आणि त्याला कशात गती आहे आणि तो त्याच्यातनं कुठे पुढे जाऊ शकेल, हे जर का आपण मुलांना सांगू शकलो तर शाळेचा खरा उपयोग आहे. असं म्हटलं जातं की प्रत्येक जणाचे 2 वाढदिवस असतात. पहिला वाढदिवस म्हणजे आपण ज्यावेळी जन्मतो तोच, पण दुसरा वाढदिवस म्हणजे आपण का जन्मलो याची आपल्याला प्रचिती येते. शाळा हे मुलं का जन्मले, त्यांच्यामध्ये काय कलागुण आहेत आणि ते कलागुण वृद्धिंगत करण्यासाठी काय करू शकतात, हे आपण त्यांना वयाच्या 15व्या-16व्या वर्षापर्यंत शोधण्यासाठी मदत केली. आणि त्याच्यातून जर का त्यांना पुढे जाण्यासाठी आपण सगळ्या प्रकारचे प्रयोग करू शकलो तर शाळा हे उपयोगाचे ठरेल. म्हणजे थोडक्यात काय, शाळा ही असेंब्ली लाईन नसून एक प्रयोगशाळा व्हायला पाहिजे प्रत्येकासाठी आणि प्रत्येक मुलासाठी त्याच्या कलागुणांना वृद्धिंगत करण्यासाठी. बघा, हे सांगितल्यानंतर तुमच्या डोक्यात काही केमिकल लोचा झाला असेल तर तुम्ही तो जरूर कळवा. खाली कॉमेंट्समध्ये लिहा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि लोकांची चर्चा करा, संवाद करा, आणि यातून जे काही पुन्हा एक मंथन होईल त्याच्यातून आपण हा विचार पुढे नेऊ शकतो. एकदा हा आपण मूलभूत विचार केला की मूल हे केंद्रस्थानी, आणि हे जर का आपण करू शकलो तर ही सिस्टीम बदलणं सोपं आहे. विचार करा. तोपर्यंत मी माझा केमिकल लोचा घेऊन आणखीन पुढे येतो.